नमस्कार मित्रांनो, आपण सगळे सध्या स्कॉप शाळा स्वयंमूल्यांकन या गडबडीमध्ये आहोत आणि त्यामध्ये आणखी एक महत्त्वाची शिक्षण विभागाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, उद्या दिनांक 23 मार्च 2026 पासून निपुणची जी शेवटची चाचणी आहे ते होणार आहे आणि त्याबाबतच्या काही महत्त्वाच्या सूचना ज्या आहे त्या निपुण महाराष्ट्र ॲपवर आलेल्या आहे. तर मित्रांनो, निपुण कृती कार्यक्रम दिनांक 23 मार्च 2026 पासून होणारी शेवटची जी चाचणी आहे, अध्ययन स्तर निश्चिती चाचणी, ते कशा पद्धतीने घ्यायची आहे, काय घ्यायची आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम दिनांक 23 मार्च 2026 पासून म्हणजे उद्यापासून जी शेवटची चाचणी होणार आहे ती चाचणी आपल्याला घेण्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाच्या काही सूचना ज्या आहेत त्या निपुण महाराष्ट्र मोबाईल ॲपवर आलेल्या आहे. तर नेमकी काय माहिती आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो बघा, निपुण महाराष्ट्र मोबाईल ॲप जे आहे ते मी माझ्या मोबाईलमध्ये ओपन करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे. या अगोदर बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहे. तर मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम जो आहे या अंतर्गत आपण डिसेंबर 2025 पासून तर आता मार्चपर्यंत आपल्याला 4 महिन्यात 4 चाचण्या घ्यायच्या होत्या, अध्ययन स्तर निश्चिती चाचणी. तर मित्रांनो, आपण फेब्रुवारीपर्यंत आपल्या चाचण्या झालेल्या आहे आणि आता उद्यापासून म्हणजे 23 मार्च 2026 पासून आपल्याला शेवटची जी चाचणी आहे या कार्यक्रमाची ती घ्यायची आहे. तर मोबाईलच्या सहाय्याने आपल्याला चाचणी वगैरे कशी घ्यायची आहे याची संपूर्ण कल्पना आहे. या ॲपमध्ये कोणकोणते टॅब आहे त्याची माहिती आपण संपूर्ण बघितलेली आहे. तर उद्याच्या चाचणी संदर्भात मित्रांनो काही महत्त्वाच्या सूचना वगैरे असणार आहे या ॲपवर, त्या आपण जाणून घेणार आहोत. इथे नोटिफिकेशन हे जे बेलचा आयकॉन आहे यावर सर्वात अगोदर आपण क्लिक करून घेणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीच्या इथे ज्या सूचना येतात त्या इथे दिलेल्या आहे आणि त्या सूचना नेमक्या काय असणार आहे याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. कारण मित्रांनो, उद्याची जी चाचणी असणार आहे ती शेवटची असणार आहे, त्यामुळे ते आपल्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. तर बघा, आपले जे विद्यार्थी असणार आहे त्यांनी कोणकोणता स्तर गाठलेला आहे, तर त्यांना प्रत्येक चाचणीच्या याच्यामध्ये आपल्याला त्याला समोर न्यायचं होतं आणि आपल्या शाळेतील एकूण विद्यार्थ्यांपैकी जवळपास 75% विद्यार्थी हे निपुण झालेले असायला पाहिजे. मित्रांनो बघा, आता इथे काही महत्त्वाच्या सूचना आलेल्या आहेत. तर उद्याची जी चाचणी होणार आहे 23 मार्च पासून त्या चाचणी संदर्भात एक नोटिफिकेशन इथे आलेलं आहे. तर बघा, महत्त्वाची सूचना, शिक्षकांद्वारे केली जाणारी अध्ययन स्तर चाचणी दिनांक 23 मार्च ते 28 मार्च दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. सदर चाचणी या शैक्षणिक वर्षातील शेवटची चाचणी असणार आहे. तत्पूर्वी सर्व पर्यवेक्षकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांची पुनर्चाचणी वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तराचे अचूक मूल्यमापन करता येईल. सर्वांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करून ही प्रक्रिया वेळेत व प्रभावीपणे पूर्ण करावी, ही विनंती. चला, एकत्रित प्रयत्नातून शैक्षणिक गुणवत्ता अधिक बळकट करूया. अत्यंत महत्त्वाची ही सूचना आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, या संदर्भात जे पुनर्चाचणी घेण्यात येणार होती ती बहुतेक शाळांमध्ये ज्या शाळांची घेण्यात येणार होती ती बहुतेक शाळांची पूर्ण झालेली आहे आणि आता आपल्याला शेवटची जी चाचणी असणार आहे ती आता उद्यापासून घ्यायची आहे. तर उद्या 23 मार्च ते 28 मार्चपर्यंत ही जी चाचणी असणार आहे ती घ्यायची आहे. मित्रांनो, शैक्षणिक सत्र 2025-26 जे आहे ते पूर्ण अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आपल्याला आपलं संकलित मूल्यमापन वगैरे त्याचं सुद्धा वेळापत्रक आलेलं आहे. त्यानंतर आता ही निपुणची चाचणी आहे. सोबतच मित्रांनो, काही जे कामं आहे आपले, जसं स्कॉपचं आपल्याला स्वयंमूल्यांकन वगैरे करायचं आहे, हे सर्व कामं आपल्याला वेळेमध्ये पूर्ण करायचे आहे. तर त्या अनुषंगाने हे सुद्धा खूप महत्त्वाचं असणार आहे. आपल्याला निपुण महाराष्ट्र मोबाईल ॲपमध्ये ही जी चाचणी आहे ही घ्यायची आहे. तर अजून काही महत्त्वाच्या सूचना आहे त्या सुद्धा आपण आता इथे जाणून घेणार आहोत. सर्वांच्या लक्षात आणून देण्यात येत आहे की आज पुनर्चाचणी पूर्ण करण्याचा शेवटचा दिवस आहे. उद्या ईद निमित्त सुट्टी असल्यामुळे तर मित्रांनो, हे जे पुनर्चाचणी होणार होती त्या संदर्भातली ही सूचना होती आणि बहुतेक पुनर्चाचणी जी आहे ती झालेली आहे. तर त्यानंतर बघा, पर्यवेक्षक लॉग इन समजून घ्या. पुनर्चाचणीच्या निमित्ताने पर्यवेक्षक लॉग इनमधील महत्त्वाच्या सुविधा नीट समजून घेण्याची संधी आहे, जेणेकरून चाचणी घेताना आपल्या शंका किंवा अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. तर मित्रांनो, हे पर्यवेक्षकीय जे यंत्रणा होती किंवा ज्यांना ते पर्यवेक्षक म्हणून होते त्यांच्यासाठी या महत्त्वाच्या सूचना होत्या. आपल्यासाठी ही जी महत्त्वाची सूचना आहे जी उद्यापासून चाचणीची आहे ही आहे. तर बघा, आता आपण
बॅक जाणार आहोत आणि इथे आपल्याला कशा पद्धतीने चाचणी वगैरे घ्यायची आहे, अध्ययन स्तर चाचणी घेऊया यावर जर आपण क्लिक केलं तर इथून मित्रांनो बघा आता इथे शाळेचं नाव येणार आहे आणि इथे दिनांक अजूनपर्यंत इथे अपडेट व्हायचं आहे 23 फेब्रुवारी 2026 दाखवत आहे. तर उद्या सकाळपर्यंत मित्रांनो किंवा आज रात्र 12च्या नंतर तिथे आपली 23 मार्च 2026 ही जी तारीख आहे ती येणार आहे. तर बघा इथून आता चाचणी आहे जुन्या चाचणीच्या नोंदी. तर इथून आपल्याला इथे पूर्ण नोंदी वगैरे बघता येणार आहे. कशा बघायच्या ते आपल्याला माहित आहे आणि याचं ऑफलाईन रेकॉर्ड सुद्धा कसं तयार करायचं याचा सुद्धा व्हिडिओ आपण टाकलेला आहे. तर बघा शाळेचे विश्लेषण बघा इथे सुद्धा इथून आपण आपल्या शाळेचं संपूर्ण विश्लेषण आपल्याला बघता येणार आहे. कोणत्या 3 चाचण्या झालेल्या आहेत. 3 चाचण्यापैकी ज्या चाचणीचं आपल्याला बघायचं आहे त्या चाचणीचं आपल्याला इथे विश्लेषण जे आहे ते वर्गनिहाय बघता येणार आहे. तर मित्रांनो उद्याची चाचणी झाल्यानंतर परत या निपुण महाराष्ट्र मोबाईल ॲपचे काही महत्त्वाचे व्हिडिओ घेऊन आपण येणार आहोत. कारण यामध्ये AI द्वारे वाचन सराव वगैरे ही जी टॅब आहे ही आलेली आहे. यातून आपल्याला विद्यार्थ्यांना सराव वगैरे द्यायचा आहे किंवा शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य जे आहे ही टॅब आहे. यामध्ये नेमकं कशा पद्धतीचं साहित्य आहे आणि काय आहे. त्यानंतर पालकांचे फोन क्रमांक अद्ययावत करा याच्या संदर्भात मित्रांनो आपण ऑलरेडी व्हिडिओ वगैरे बघितलेला आहे. तर अत्यंत महत्त्वाचे अपडेट असणारे मित्रांनो निपुण महाराष्ट्र मोबाईल ॲपमध्ये आपल्याला उद्यापासून अध्ययन स्तर निश्चितीची चाचणी आहे ती शेवटची चाचणी आपल्याला घ्यायची आहे आणि ती चाचणी घेण्यासाठी सर्व आपल्या बांधवांना शुभेच्छा. तर मित्रांनो सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या marathishada.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असंच एका नवीन माहितीसह अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.